रसिक हो नमस्कार. मानवता, माणुसकी आणि माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे असं म्हणत या देशात, आमच्या देशात मानवतेला रोज गाभण ठेवलं जातं. मग याच देशामध्ये हजारो वर्षापासून सवर्णांनी अवर्णांवरती अगदी सामाजिक, आर्थिक, नैतिक, शारीरिक आणि मानसिक बलात्कार रोज केले गेले. मग हेच अवर्ण आपल्यावरती झालेले बलात्कार कुठल्या तरी देवाचे शाप आहेत म्हणून ते हजारो वर्ष सहन करीत राहिले. एखाद्या अवर्णानं यात झालेल्या बलात्कारांच्या विरोधात जर उठवलाच आवाज तर त्याचा आवाज दाबण्याची क्षमता सुद्धा इथली सवर्ण समाज व्यवस्था स्वतःमध्ये ठेवत होती. मग यात झालेल्या अन्याय आणि अत्याचारांच्या विरोधात जर मागितला एखाद्या अवर्णानं न्याय इथल्या सरंजामशाही व्यवस्थेच्या विरोधात जाऊन तर त्याचा आवाज दाबण्याची क्षमता सुद्धा इथली सरंजामशाही व्यवस्था स्वतःमध्ये ठेवत होती. म्हणजे तोंड दाबून मुख्यांचा मार इथली सरंजामशाही व्यवस्था प्रत्येक वेळी न्याय मागणाऱ्याला देत होती. एवढंच काय, एखाद्यानं मानवतेचा आधार घेत आपल्यावरती झालेल्या बलात्कारांच्या विरोधात, आपल्यावरती झालेल्या अन्याय आणि अत्याचारांच्या विरोधात काढलाच एखादा मोर्चा, नेलंच एखाद्या व्यवस्थेवरती आंदोलन, तर त्यांचं आंदोलन भर दिवसात चिरडून टाकण्याचं सामर्थ्य इथली सरंजामशाही व्यवस्था करत होती. भर दिवसात जाळून टाकल्या जात होत्या त्यांच्या वस्त्या, भर दिवसा नेल्या जात होत्या त्यांच्या स्त्रियांना उचलून, त्यांच्यावरती केले जात होते बलात्कार आणि आंदोलन करणाऱ्याला केलं जात होतं गायब या जगातून कायमचं. त्याचा आवाजच टाकला जात होता दाबून. मग ज्या वेळेस आज आमच्या इथं आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांमध्ये भांडणं व्हायला लागतात आणि कुत्सितपणे आरक्षण नसणारा सवर्ण गट असं म्हणायला लागतो की तुम्ही आरक्षणाच्या कुबड्या घेऊन घोडे गाढवांची कधीच बरोबरी करू शकत नाही, त्यावेळेस आरक्षण म्हणजे नक्की काय हा प्रश्न तुमच्या आणि माझ्याही तितक्याच मनामध्ये निर्माण व्हायला लागतो. मग आरक्षणाला जर तुमचाही विरोध असेल, माझाही विरोध असेल आणि आरक्षणानं जर तुमच्या पोटातला पोटशूळ उठत असेल तर माझं भाषण तुमच्यासाठी मुळीच नाही आहे. मुळात काय, ज्यावेळेस या विषयाला सुरुवात करतो ना त्यावेळेस आरक्षण म्हणजे काय ही संकल्पना मला आधी मांडणं